पुढची महत्त्वाची बातमी, वनताराबाबत चहूबाजूंनी प्रश्नांचं मोहोळ उठल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयानं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं वनताराबाबत महत्त्वाचा निर्णय दिलाय। वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू आणि पुनर्वसन केंद्रामध्ये कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचा निर्वाळा कोर्टानं दिलाय। तसंच हे प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय। वनतारा विरोधात 2 वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। यामध्ये वनतारानं नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता। 25 ऑगस्टच्या सुनावणीमध्ये कोर्टाला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत। मात्र प्रकरणाचं गांभीर्य जाणून कोर्टानं SITची स्थापना केली। यामध्ये निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। तपासादरम्यान SITनं भारतीय आणि परदेशी संस्थांसोबत मिळून जुने दस्तावेज तपासले। जाणकारांचं मत देखील घेण्यात आलं। यानंतर वनतारानं वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि प्राणी संग्रहालयाशी संबंधित नियम, कस्टम किंवा PMLच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असं SITच्या अहवालामध्ये स्पष्ट झालंय। सर्व प्रकारचं अधिग्रहण आणि आयाताची प्रक्रिया ही नियमानुसार झाल्याचं कोर्टाच्या निर्णयानं स्पष्ट झालंय। तसंच वनतारामधील सुविधा मानांकनापेक्षाही अधिक सरस असल्याचं समोर आलंय। वनतारामधील पशुवैद्यकीय सेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचंही दिसून आलं। त्याचप्रमाणे कार्बन क्रेडिट, मनी लॉन्ड्रिंग विषयी झालेले आरोप देखील बिनबुडाचे असल्याचं आढळून आलं। काही बाबी या देशासाठी अभिमानास्पद असून त्यावर विनाकारण वाद घालण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे सर्व याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टानं यापुढे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचंही स्पष्ट केलंय। तर वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नेमके काय निर्देश दिलेत बघूया। SITच्या अहवालावर सुप्रीम कोर्टानं समाधान व्यक्त केलंय। वनताराकडून कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालंय, आक्षेप घेण्याचं कारण नाही असं म्हटलंय। विनाकारण वादात अडकण्यात काही अर्थ नाही। SITचा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही। अहवाल केवळ वनतारा व्यवस्थापनाला दिला जाईल। गरजेनुसार सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं देखील मत कोर्टानं व्यक्त केलंय। आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील अशी ग्वाही वनतारानं कोर्टाला दिली। SITच्या अहवालामध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही। वनताराकडून नियमांचं पालन करण्यात आलं, विनाकारण बदनामी करू नये। विनाकारण केलेल्या याचिका खपवून घेणार नाही असं देखील कोर्टानं खडसावलं। प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित होऊ दिलं जाणार नाही असे निर्देशही कोर्टानं दिले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।